नमस्कार. चला आज बजेट 2026च्या खोलात जाऊया. आपल्यासमोर या बजेटमधल्या काही मोठ्या घोषणांचे एक सादरीकरण आहे. पण मला वाटतं फक्त आकडे आणि योजनांची नावं पाहण्यापेक्षा त्याच्या मागचा विचार समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी यातून विकसित भारताचा रोडमॅप कसा दिसतोय हे समजून घेऊया. बरोबर. कारण कोणतंही बजेट हे म्हणजे फक्त जमा खर्चाचं पत्रक नसतं. ते देशाच्या भविष्याबद्दलचे एक विजन असतं. आणि इथे ते विजन 3 मुख्य भागांमध्ये विभागलेलं दिसतंय. हो, एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर 3 मोठे पिलर्स आहेत. पहिला आहे प्रगतीचे इंजिन. म्हणजे विकासाला गती देणाऱ्या गोष्टी. हो, जसं की नवतंत्रज्ञान, चिप्स बनवणं किंवा नवीन औषधं तयार करणं. बरोबर. दुसरा भाग आहे राष्ट्राचा आत्मा. म्हणजे असा विकास जो फक्त काही लोकांसाठी नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल. म्हणजे यात शेती आली, महिला सक्षमीकरण, आरोग्य. हो, आणि कौशल्य विकास. आणि तिसरा भाग जो या सगळ्याला जोडतो. विकासाच्या धमण्या. मला ही उपमा खूप आवडली. म्हणजे रस्ते, रेल्वे, बंदर. अगदी. कारण तुम्ही कितीही चांगलं उत्पादन करा, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा लागतातच. चला तर मग या प्रगतीच्या इंजिनला किक मारूया. सुरुवात करूया बायोफार्मा क्षेत्रापासून. नक्कीच. आणि हे तिन्ही भाग एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. तर बायोफार्मा शक्ती, जागतिक उत्पादन केंद्र, हे शीर्षकच खूप मोठं आणि महत्वाकांक्षी वाटतंय. आहेच. यात बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्स या शब्दांवर खूप भर दिलाय. हे नेमकं काय आहे? सोप्या शब्दात सांगते. बायोलॉजिक्स म्हणजे जिवंत पेशींपासून बनवलेली अत्याधुनिक औषधं. अच्छा. ही कॅन्सर किंवा संधिवातासारख्या गंभीर आजारांवर खूप प्रभावी ठरतात. पण एक अडचण आहे, ती म्हणजे ही औषधं प्रचंड महागडी असतात. ओके. आणि बायोसिमिलर्स म्हणजे? बायोसिमिलर्स म्हणजे त्यांचीच स्वस्त, एक प्रकारे जेनेरिक व्हर्जन. भारत जेनेरिक औषधांमध्ये जगात पुढे आहेच ना. आता हा बायोलॉजिक्समध्येही स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी सरकारने पुढच्या 5 वर्षांसाठी तब्बल 10,000 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. ही रक्कम पुरेशी आहे का या क्षेत्राला उभारी देण्यासाठी? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. गंमत म्हणजे एका नवीन बायोलॉजिक औषधाला बाजारात आणायला हजारो कोटी लागतात. बापरे. त्यामुळे ही रक्कम म्हणजे कदाचित 3-4 मोठ्या प्रकल्पांसाठीची सुरुवात आहे असं म्हणता येईल. पण खरी गोष्ट ही नाही की किती पैसे दिले. तर ही आहे की सरकारने या क्षेत्राला राष्ट्रीय प्राधान्य दिलं आहे. अगदी बरोबर. हा एक सिग्नल आहे. यामुळे खासगी गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्याही भारतात गुंतवणूक करायला आकर्षित होतील. म्हणजे हे फक्त सरकारी अनुदान नाही तर एक प्रकारचं निमंत्रण आहे. पण या क्षेत्रासाठी लागणाऱ्या हुशार मनुष्यबळाचं काय? म्हणजे संशोधक, शास्त्रज्ञ. त्याचाही विचार झालेला दिसतोय. 3 नवीन नायपर म्हणजे फार्मा शिक्षण आणि संशोधनासाठीच्या राष्ट्रीय संस्था सुरू होणार आहेत. आणि जुन्या संस्थांचं काय? 6 जुन्या संस्थांना अपग्रेड केलं जाणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त कामगार नकोत, तर संशोधक घडवायचे आहेत. आणि याची पायाभरणी आधीच झाली आहे बरं का. ती कशी? आपल्याकडे 1000पेक्षा जास्त इंडिया क्लिनिकल ट्रायल्स केंद्र सुरू झाली आहेत. आणि क्लिनिकल ट्रायलची मजबूत व्यवस्था असल्याशिवाय कोणताच देश बायोफार्मा हब बनू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे औषधांच्या बाबतीत आपण आत्मनिर्भरतेकडे चाललो आहोत. पण आजच्या जगात तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे सेमीकंडक्टर चिप्समध्ये. बरोबर. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 बद्दल बोलूया. मेड इन इंडिया चिप ही कल्पनाच किती भारी वाटते. हो, पण यातली खरी क्रांती मेड इन इंडिया चिप बनवण्यात नाहीये. मग कशात आहे? ती चिप बनवण्यासाठी लागणारी मशिनरी आणि कच्चा माल भारतात बनवण्यात. आज जगात चिप बनवणाऱ्या मोजक्या कंपन्या आहेत, पण त्या कंपन्यांना मशिनरी पुरवणारी कंपनी तर एकच आहे. अच्छा. आपण जर चिप बनवण्याची संपूर्ण इकोसिस्टम म्हणजे डिझाईनपासून ते कच्च्या मालापर्यंत देशातच उभी करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने तांत्रिक स्वातंत्र्य असेल. आणि यामुळे आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल हे तर उघड आहे. पण यासाठी गुंतवणूकही तशीच मोठी लागणार नाही का? नक्कीच. फक्त संशोधनासाठी 2026-27 या एका वर्षाकरिता 1000 कोटींची तरतूद आहे. आणि हे फक्त कागदावर नाहीये. म्हणजे 6 राज्यांमध्ये मिळून 1.60 लाख कोटी रुपयांचे 10 प्रकल्प मंजूर झाले सुद्धा आहेत. म्हणजे गाडी सुटली आहे आणि ती वेगात आहे. याच संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि खनिज स्वावलंबन हा मुद्दा येतो. कारण चिप्स बनवल्या तरी त्या ज्या उपकरणांमध्ये लागतात त्यासाठी काही विशेष खनिजं लागतात. बरोबर? अगदी बरोबर. आणि त्यातही रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट REPM हा त्यातलाच एक प्रकार आहे का? हो.
आपण दुर्मिळ खनिज म्हणतो, पण गंमत म्हणजे ते जमिनीत फार दुर्मिळ नाहीत. मग अडचण कुठे? अडचण आहे त्यांना शुद्ध स्वरूपात काढण्याच्या प्रक्रियेत. ती खूप किचकट आणि प्रदूषणकारी आहे. आणि आज यावर 90% पेक्षा जास्त नियंत्रण चीनचं आहे. इलेक्ट्रिक गाड्या, मोबाईल फोन, संरक्षण उपकरणं सगळीकडे हे मॅग्नेट्स लागतात. अरे देवा, म्हणजे जर चीनने ठरवलं तर ते जगातल्या अर्ध्या इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीचा पुरवठा थांबवू शकतात. नेमकं हाच मुद्दा आहे. म्हणूनच दुर्मिळ खनिज कॉरिडॉर स्थापन करून स्वतःची पुरवठा साखळी तयार करणं हे फक्त आत्मनिर्भरता नाही, तर ती एक सामरिक स्वायत्तता आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. अगदी. वार्षिक 6,000 टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प भारताला याबाबतीत खूप मजबूत बनवेल. बरं, म्हणजे एकीकडे हे मोठे उद्योग, तंत्रज्ञान, चिप्स आणि दुसरीकडे देशाचा कणा असलेले छोटे छोटे MSME उद्योग. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काय आहे? त्यांच्यासाठी चॅम्पियन ही संकल्पना आणली आहे. म्हणजे असे छोटे उद्योग निवडायचे जे आपल्या क्षेत्रात जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील. आणि त्यांना मदत कशी करणार? त्यांना SME ग्रोथ फंडातून 10,000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. पण जे अगदीच नवीन आहेत, ज्यांच्याकडे फक्त एक चांगली कल्पना आहे, त्यांचं काय? त्यांच्यासाठी स्वावलंबी भारत निधी अंतर्गत अतिरिक्त 2,000 कोटी रुपयांचं जोखीम भांडवल म्हणजे व्हेंचर कॅपिटल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पण मला यातली सर्वात इंटरेस्टिंग कल्पना वाटते कॉर्पोरेट मित्र. कॉर्पोरेट मित्र हे नाव ऐकूनच कुतूहल वाटतंय. म्हणजे मोठे उद्योग, लहान उद्योगांना मदत करणार असं काहीतरी? हो, पण यात मोठ्या कंपन्यांचाही फायदा आहे. तो कसा? ते हे समाजसेवा म्हणून करणार आहेत की यात काही व्यावसायिक गणित आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, मोठ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अनेक छोटे भाग लागतात, जे ते लहान उद्योगांकडून घेतात. जर लहान उद्योगांची गुणवत्ता सुधारली, ते वेळेवर माल देऊ लागले, कॉर्पोरेट मित्र योजनेतून मोठे उद्योग लहान उद्योगांना मार्गदर्शन करतील, त्यांना आपल्या पुरवठा साखळीचा भाग बनवतील. ही एक विन विन सिच्युएशन आहे. ठीक आहे. म्हणजे आपण चिप्स आणि औषधं बनवणार, लहान उद्योगांनाही सोबत घेणार, पण ही उत्पादनं फॅक्टरीतून देशभरात पोचणार कशी? त्यासाठी तर मजबूत रस्ते आणि रेल्वे लागतील. आणि इथेच बजेटचा दुसरा मोठा भाग येतो, विकासाच्या धमन्या. बरोबर. आणि यात सगळ्यात आकर्षक आहे हाय स्पीड रेलचं जाळं. 6 प्रमुख कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. कोणते कोणते? मुंबई पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगलुरू चेन्नई आणि दिल्ली वाराणसी सिलिगुडी. एक मिनिट. दिल्ली ते वाराणसी म्हणजे आज जिथे ट्रेनने 10-12 तास लागतात, तिथे किती वेळ लागेल? साधारण 3 ते 4 तास. 3 ते 4 तास? म्हणजे आज सकाळी दिल्लीत नाश्ता करून, वाराणसीत दुपारचं जेवण करून आणि दर्शन घेऊन रात्री घरी परतता येईल? हो. याचा पर्यटनावर आणि व्यापारावर काय प्रचंड परिणाम होईल याची कल्पनाच करता येत नाही. नक्कीच. यालाच इकॉनॉमिक मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात. या कॉरिडॉरमुळे फक्त शहरं जोडली जाणार नाहीत, तर या मार्गावर येणारी छोटी शहरं आणि गावं सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत सामील होतील. रेल्वेसोबतच लॉजिस्टिक्स आणि जलमार्गांवरही भर आहे. यात कंटेनर उत्पादनाचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. हो, कारण आपण कंटेनरसाठी आजही आयातीवर अवलंबून आहोत. आणि हे खूप मोठं अवलंबित्व आहे, नाही का? हो, लॉजिस्टिक्सचा खर्च वाढण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. देशातच कंटेनर बनवण्यासाठी 10,000 कोटींची तरतूद आहे. याचा थेट परिणाम मेड इन इंडिया वस्तूंच्या किमतीवर होईल आणि आपली निर्यात अधिक स्पर्धात्मक बनेल. आणि जलमार्ग, त्यांचं काय? जलमार्ग हे वाहतुकीचं सर्वात स्वस्त आणि पर्यावरणपूरक माध्यम आहे, पण आपण त्याचा पुरेसा वापर केला नाहीये. पण आता बदलतंय चित्र. हो, आता 20 राष्ट्रीय जलमार्ग सुरू झाले आहेत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जोडणीसाठी सी प्लेन योजना आहे. म्हणजे दुर्गम बेटांवर किंवा डोंगराळ भागातील जलाशयांचा वापर करून वाहतूक सुरू करता येईल. जबरदस्त. तर आपण तंत्रज्ञानाचं इंजिन आणि विकासाच्या धमन्यांबद्दल बोललो. आता तिसऱ्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. राष्ट्राचा आत्मा. हो, कारण विकास जर लोकांपर्यंत पोहोचला नाही तर त्या आकड्यांना काहीच अर्थ नाही. पूर्वोदय ही संकल्पना पूर्व आणि ईशान्य भारतासाठी आहे, बरोबर? हो, स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या या भागासाठी काही ठोस योजना आहेत. यात शहर आर्थिक प्रदेश म्हणजे सिटी इकॉनॉमिक रिजन स्थापन केले जाणार आहेत. ही काय संकल्पना आहे? म्हणजे एका मोठ्या शहराला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एक संपूर्ण आर्थिक इकोसिस्टम तयार केली जाईल. यासाठी प्रत्येक प्रदेशाला 5,000 कोटी रुपये मिळतील. आणि पर्यटनासाठी बुद्धिस्ट सर्किट आणि 4,000 ई बसेस.
हे पर्यावरण आणि रोजगार या दोन्हींसाठी चांगलं पाऊल आहे. नक्कीच. पण मला ज्या योजनेबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे ती म्हणजे शी-मार्ट्स. शी-मार्ट्स. लखपती दीदीला उद्योजक बनवणे ही कल्पना ऐकायला खूपच छान वाटते. हे खरोखरच एक क्रांतिकारी योजना ठरू शकते. शी-मार्ट म्हणजे बचत गटांतील महिलांनी चालवलेली त्यांच्या मालकीची रिटेल दुकानं. अच्छा. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना जसं की लोणची, पापड, हस्तकलेच्या वस्तू यांना एक हक्काची आणि सन्मानाची बाजारपेठ मिळेल. ही कल्पना तर उत्तम आहे, पण माझा एक प्रश्न आहे, बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंना मोठ्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून राहता येईल का? म्हणजे क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंगचं काय? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे आणि इथेच सरकारची भूमिका महत्वाची ठरते. याला DANRLM मधून 11,200 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. DANRLM म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ही योजना म्हणजे देशातील बचत गटांचं सर्वात मोठं आणि जुनं जाळं. म्हणजे सरकार एका नवीन कल्पनेला म्हणजे शी-मार्ट्सला आधीपासूनच यशस्वी असलेल्या एका मोठ्या नेटवर्कशी जोडत आहे. म्हणजे हे नेटवर्कच क्वालिटी कंट्रोल, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगसाठी मदत करेल. अगदी. त्यामुळे या योजनेच्या यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. यासोबतच मुलींना स्टेम म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहे. हा निर्णय ग्रामीण भागातील मुलींसाठी खूप मोठा बदल घडवू शकतो. निश्चितच. कारण अनेकदा मुली हुशार असूनही केवळ शहरात राहण्याची सोय नाही म्हणून उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही अडचण दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. आता आरोग्याबद्दल बोलूया. त्यातही विशेषतः मानसिक आरोग्य. बंगळुरूच्या निम्हान्स संस्थेबद्दल आपण ऐकून आहोत. आता निम्हान्स 2 ची स्थापना होणार आहे. हो. कोरोनानंतर मानसिक आरोग्याचं महत्त्व सगळ्यांनाच पटलं आहे. ही एक नवीन राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था असेल. याशिवाय रांची आणि तेजपूर येथील संस्थांनाही अपग्रेड केलं जाईल. उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की मानसिक आरोग्यासाठी जागतिक दर्जाची सेवा देशाच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध व्हावी. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास. या दिव्यांगांसाठी दिव्यांग सहारा योजना आहे. हो, आणि पर्यावरणासाठी कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक आहे. आधी दिव्यांगांबद्दल बोलूया. हो, ALIMCO मार्फत AI तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांसाठी आधुनिक उपकरणं बनवली जातील. आणि तुम्ही जो कार्बन कॅप्चरचा उल्लेख केलात तो महत्त्वाचा वाटतोय. त्यासाठी तब्बल 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. हो, 20,000 कोटी. पण हे तंत्रज्ञान अजूनही जगभरात प्रायोगिक अवस्थेत आहे आणि खूप महागडं आहे असं मी ऐकलंय. मग एवढी मोठी गुंतवणूक करणं योग्य आहे का? हा एक अत्यंत वैध प्रश्न आहे. म्हणजे हाच पैसा सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानात लावला असता तर जास्त फायदा झाला असता का? यावर 2 मतप्रवाह आहेत. एक गट म्हणतो की आपण सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानावरच लक्ष केंद्रित करावं, पण दुसरा गट म्हणतो की हवामान बदलाचं संकट इतकं मोठं आहे की आपल्याला सगळ्याच पर्यायांवर काम करावं लागेल. आणि कार्बन कॅप्चर हा त्यापैकी एक पर्याय आहे. तर भविष्यात आपण ह्या तंत्रज्ञानाचे नेते बनू शकतो. ही एक मोठी जोखीम आहे, पण जर ती यशस्वी झाली तर परतावा सुद्धा तितकाच मोठा असेल. तर एकंदरीत या बजेटमधून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, वेगवान पायाभूत सुविधा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा सामाजिक विकास या 3 स्तंभांवर आधारलेला एक समर्थ आणि समृद्ध भारताचा आराखडा दिसतोय. हो. आणि ह्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या सगळ्या योजना एकमेकांत कशा गुंतलेल्या आहेत. सेमीकंडक्टर मिशन यशस्वी झालं की इलेक्ट्रॉनिक्स उद्योग वाढेल, ज्यामुळे रोजगार निर्माण होईल. हाय स्पीड रेलमुळे व्यापार सोपा होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्था वाढेल. आणि अर्थव्यवस्था वाढली की सरकारकडे जास्त महसूल येईल, जो शी-मार्ट्स किंवा निम्हान्स 2 सारख्या सामाजिक योजनांवर खर्च करता येईल. अगदी. हे एक चक्र आहे. खरंच हा एक खूप मोठा आणि दूरगामी विचार करून मांडलेला आराखडा आहे. पण जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय की हा कागदावरचा रोडमॅप तर खूप प्रभावी दिसतोय, पण आपल्या देशात योजनांची कमी नसते, कमी असते ती अंमलबजावणीची. बरोबर. तर या भव्य योजना जमिनीवर उतरवताना प्रशासकीय दिरंगाई आणि स्थानिक राजकारण यांसारखी आव्हानं कशी पार केली जातील हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. आणि याचं उत्तर भविष्यच देईल.